महाराष्ट्राचा मराठी मनाचा. कृपया सर्वप्रथम आपण हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात नव महाराष्ट्राचा रोखोक. आज आपण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री अजितदादा पवार यांचा जो अपघाती मृत्यू झाला, त्या मृत्यूमागची कारणे आणि हा मृत्यू कसा झाला, याला जबाबदार कोण, याविषयीचे आपण काही विश्लेषण करणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर आपण सर्वप्रथम पाहूया मित्रांनो की विमान हे सुद्धा एक वाहन आहे. ज्याप्रमाणे गाड्या असतात, 4 व्हीलर, स्कूटर यांचे सुद्धा अपघात होतात, तर त्याचप्रमाणे विमान देखील एक वाहन आहे. आणि त्याला चालवण्यासाठी जो वाहक असतो, जो ड्रायव्हर आपण ज्याला म्हणतो, तो वैमानिक याच्या हातात ती सूत्रे असतात. मग वैमानिकांनी ऐन वेळेला काही निर्णय असे असतात ते घ्यायचे असतात. ते जर चुकीचे घेतले गेले तर या अपघातामध्ये त्यांच्यासह सर्वांचा मृत्यू आटवला असतो मित्रांनो. या अगोदर देखील असे काही अपघात घडलेले आहेत. आपण सर्वप्रथम पाहूया की अशा प्रकारच्या अपघातांमध्ये किती कोणत्या राजकीय व्यक्तींचे मृत्यू झालेले आहेत. सर्वप्रथम आपण पाहूया की ह्या विमान असतील, चार्टर्ड विमान किंवा हेलिकॉप्टर, यामध्ये सुरुवातीला सर्वप्रथम संजय गांधी यांचा 1980 साली मृत्यू झाला. ते इंदिरा गांधी यांचे सुपुत्र होते, त्याचप्रमाणे काँग्रेसचे तरुण नेते होते. आणि त्यांना 23 जून 1980 रोजी सफदरजंग विमानतळाजवळ त्यांचे जे लहान विमान होते ते कोसळले आणि क्षणार्धात संजय गांधी यांचा मृत्यू झाला. त्या ठिकाणी हे जे संजय गांधी होते हे पायलट होते. त्यांचं वय काही नव्हतं, 33 वर्ष वय होतं. परंतु ते ज्यावेळी राजकारणातून वेळ भेटायचे त्यावेळी त्या विमानतळावर जाऊन ते छोटी विमानं घेऊन ते विमानं चालवण्याची प्रॅक्टिस करत असत. आणि अशाच वेळी एक दिवस ते असेच विमान चालवत असताना, म्हणजे ते उलट सुलट चालवून आपण ज्याला खेळ म्हणतो ते करत असताना त्यांचा तोल सुटला आणि त्यांचा अपघात झाला. हा राजकीय पहिला मोठा अपघात मित्रांनो. त्यानंतर 2001 साली माधवराव सिंधिया यांचा 30 सप्टेंबर 2001 साली उत्तर प्रदेशामध्ये त्यांचा अपघात मृत्यू झाला. ते काँग्रेसचे केंद्रीय मंत्री होते आणि दिग्गज असे ते मंत्री होते. ते चार्टर्ड विमानाने प्रचारासाठी कानपूरला दिल्लीवरून निघाले होते आणि मध्येच त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि ते विमान कोसळले. आणि देशाने एक संयमी अभ्यासू नेता त्यावेळी म्हणजे नेत्याला आपण मुकलो. त्यानंतर GS बालयोगी यांचा 3 मार्च 2002 या दिवशी असाच विमान अपघातात मृत्यू झाला. ते लोकसभेचे सभापती होते आणि त्यांचे जे हेलिकॉप्टर होते ते खराब हवामानामध्ये एका तलावात कोसळले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर YSR राजशेखर रेड्डी यांचा 2 सप्टेंबर 2009 रोजी आंध्र प्रदेशाच्या एका जंगलामध्ये मृत्यू झाला. ते जनतेच्या भेटीसाठी निघालेले होते, पण माला जंगलात त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले आणि लाखो समर्थकांचे नेतृत्व त्यावेळी हरवले. त्यानंतर अलीकडे संदर्भ आपण पाहिले तर अशा प्रकारे हे जर अपघात आहेत हे घडतच राहतात. आणि याच्यात विशेष म्हणजे विमान अपघात फक्त दुर्घटना नसतात, ते काही इतिहासही बदलतात. आणि अशा प्रकारचे हे मृत्यू झालेले आहेत मित्रांनो. परंतु या मृत्यूंना जबाबदार कोण, असा एक प्रश्न असतो. काही ठिकाणी आपण पाहिलं बऱ्याचशा या मृत्यूंमागे हवामानामधील बदल हा एक मुख्य त्याचं कारण आहे. आता आपण पुन्हा एकदा अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूकडे येऊ. अजित पवार यांना बारामती येथे जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी प्रचाराला यायचं होतं. त्यांच्या 4 सभा त्या दिवशी बारामतीत होत्या. त्यानंतर पुन्हा काही एग्रीमेंट साईन करण्यासाठी त्यांना मुंबईत यायचं होतं. आणि मग त्यांनी अशा प्रकारे ते जे VSR काय कंपनी आहे, विमान कंपनी, त्यांचं ते चार्टर्ड विमान बुक केलं. त्यात 7 ते 8 प्रवासी, 8 ते 9 प्रवासी त्यास बसू शकतात. परंतु त्या दिवशी त्या विमानात एक वैमानिक आणि एक सहवैमानिक असे ते दोघे अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक जे असतात त्यांच्या नेहमीबरोबर ते एक, आता हे असे चौघे आणि एक क्रू ज्याला म्हणतो आतमध्ये सेवा करण्याचे जे ते होते, असे एकूण 5 जण त्या विमानात होते. आता दुसरे एक अशी धक्कादायक बाब समोर आली की त्या दिवशी जे वैमानिक अजित पवारांबरोबर बारामतीला येणार होते ते ट्रॅफिकमध्ये, म्हणजे मुंबईच्या ज्या ट्रॅफिक आहे त्यामध्ये कुठेतरी अडकले आणि त्यांना छत्रपती शिवाजी टर्मिनस जे विमानतळ आहे या ठिकाणी जाण्यासाठी 1 ते 1.5 तास लागणार होता. आणि अजित पवारांना अर्जंट मिटिंगसाठी त्या ठिकाणाहून निघायचं होतं. आणि अजित पवारांचा कामाचा सपाटा आपल्याला माहिती आहे. सकाळी 6 वाजता उठून ते कामाला लागणारे अजित पवार. आणि अशा प्रकारे ते त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या जे कंपनीचे जे चालक संचालक असतील त्यांनी ठरवलं की अजित पवारांना अर्जंट जायचे
आपला वैमानिक काही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. मग ते जे कपूर आहेत ते त्यांनी इमर्जन्सी कळवलं आणि तुम्ही जवळपास असाल तर तुम्ही त्या विमानाबरोबर जा, विमान चालवा. आणि अशा प्रकारे तो वैमानिक आणि त्याचे एक सहकारी यांना त्या ठिकाणी विमान नेण्यासाठी सांगण्यात आलं. तर तो जो वैमानिक होता त्याने त्या ठिकाणी त्या विमानाचा ताबा घेतला. अजित पवार त्यांचे ते सुरक्षा रक्षक, त्या ठिकाणी ती कोळी नावाची मुलगी क्रू आणि असे 5 जण त्या विमानातून 8 वाजता मुंबई छत्रपती शिवाजी विमानतळावरून निघाले. आता हे विमान, हे जे 200-250 किलोमीटरचं अंतर आहे मुंबई ते बारामती, हे साधारण 40 मिनिटात हे अंतर पार होतं. आता 8 वाजता निघाल्यानंतर 8:40 किंवा 8:45ला त्या ठिकाणी ते लँड होणं अपेक्षित होतं. परंतु ते विमान त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचा अपघात झाला आणि ते एका शेतात जाऊन कोसळलं आणि मग त्यात जे तेल असतं, फ्युएल, ते सफेद पेट्रोल खूप ज्वलनशील असतं, पॉवरफुल असतं, त्याचा स्फोट झाला मित्रांनो. स्फोट झाल्यानंतर त्या ठिकाणी जे शेतात काही काम करणारे होते, त्या ठिकाणच्या महिला होत्या, काही पुरुष होते, ते विमान ज्यावेळी ते पहिल्या वेळी आलं, नंतर गेलं, तर त्यावेळी त्या विमानाचा आवाज देखील बदललेला होता. आणि ह्या लोकांना त्या ठिकाणच्या विमानांची सवय झालेली होती, कारण ते जे ते विमानतळाची जी जागा आहे उतरण्याची, त्या ठिकाणी त्या ठिकाणी जवळ एक कंपनी आहे बारामतीत, ते विमान प्रशिक्षण चालवण्याचं देतं. त्या ठिकाणी नेहमी छोटे विमान, हेलिकॉप्टर यांची जाळे त्या ठिकाणी चालू असते. आणि मग त्या लोकांनी पाहिल्यानंतर त्यांनी कोणीतरी पोलिसांना वगैरे त्या ठिकाणी फोन केला आणि त्या ठिकाणी मग मदत पोहोचली. परंतु अत्यंत विच्छिन्न अशा अवस्थेत ती प्रेत पडली होती. एका महिलेने ज्यावेळी सांगितलं, पहिला जो स्फोट झाला त्यावेळी आम्ही पाहिलं 2 व्यक्ती बाजूला येऊन पडल्या होत्या आणि ते एकाचं त्याचं धड वेगळं झालेलं होतं आणि अंगावरती कपडा नव्हता, कारण त्या पेट्रोलने कपडे वगैरे सर्व जळून गेलं होतं. आणि नंतर ज्यावेळी काही कार्यकर्ते, पोलीस वगैरे आले, त्यांनी अजित पवार यांच्या हातात जे घड्याळ होतं, त्यांची निशाणी देखील घड्याळ आहे मित्रांनो, त्या घड्याळांवरून त्यांनी आणि बाजूला जो चष्मा पडला होता जळून, आणि ते शूज वगैरे त्याच्यावरून त्यांनी ओळखले की अजित पवार होते. आणि मग ते सगळं ते अग्निशामक दल वगैरे सगळं आपण सगळं पाहिलं, तर त्या 5 जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला होता. मग आता आपण पाहतो अनेक चर्चा या ठिकाणी सुरू आहेत, तर त्यात काही नीच नीच किडे ज्याला म्हणतो देशामध्ये, नीच किडे म्हणजे नीच राजकारणी पण आहेत, त्यात महिला सुद्धा आहेत, त्या ममता बॅनर्जी सारख्या. या अवलादी नेमक्या कोणाच्या आहेत, यांचं कोणाचं रक्त यांच्या धामणीत आहे, हे कळायला मार्ग नसतो. तो मुल्ला मुलायम सिंगचा तो केडा काढलेला तो अखिलेश यादव, त्याचप्रमाणे ती बेगम बंगालची ममता, तो एक काँग्रेसचा म्हातारा तो काळतोंड्या तो, आणि इकडे मुंबईत एक अक्कल पाजळणारे आपले आहेत नेहमी वळवळ करणारे संजय राऊत. या लोकांनी सांगितलं की यामागे घातपात असेल आणि घातपात असल्यामुळे याची चौकशी व्हावी, सीबीआय चौकशी व्हावी, निवृत्त जजमार्फत चौकशी व्हावी. ठीक आहे, आता वृत्ती तितक्या प्रवृत्ती मित्रांनो. जे नीच विचार करणारे असतात त्यांच्या डोक्यात नीचच किडे वळवळणार, त्यांच्या तोडून कधीही चांगला शब्द येणार नाही. अशा वेळी ज्यावेळी स्वतः शरद पवार यांनी सांगितलं की हा जो अपघात झालेला हा अपघातच आहे, याच्या मागे कुठलंही राजकारण नाही, कारण अशा वेळी जर दुसरं कोणी असतं तर शरद पवार तटस्थ राहिले असते आणि हे जे संजय राऊतांसारखे वळवळणारे किडे आहेत यांना पुढे करून त्यांनी त्या सुषमा अंधारे एक, त्यात ती कुठल्या कशाची काय आपल्याला कल्पना नाही, परंतु उद्धव ठाकरेंनी मात्र ती भुंकायला आपल्या दारात पाळलेली आहे. असे भुंकतात, कुत्रे असतील भुंकतात गल्लोगल्लीत, परंतु त्याने राजकारणावर किंवा जे सत्य आहे त्यावरती फरक पडत नाही मित्रांनो. अशी कामं त्यांनी केली, आपला नेचपणा त्यांनी सगळ्यांनी दाखवला. आणि शरद पवारांनी ज्यावेळी ते सांगितलं याच्यात कुठलंही राजकारण नाही, तेव्हा कुठे तो त्यांचं जे वळवळ नाही ते थोडक्यात थांबलं गेलं. परंतु पुन्हा विचार हाच आहे की हा अपघात झाला कसा. तर मित्रांनो, ज्यावेळी आपण एखादा विमानतळ असतो, विमान टेक होतं किंवा उतरतं किंवा उडतं, त्या ठिकाणी त्यांना सिग्नल देणाऱ्या यंत्रणा, त्यांच्याबरोबर संवाद साधणाऱ्या यंत्रणा, या सगळ्या यंत्रणा असतील तरच त्या विमानतळावर विमान उतरण्यासाठी योग्य आहे असा एक कायदा आहे भारतामध्ये. परंतु बारामतीला यापैकी काहीही नाही मित्रांनो. हेलिकॉप्टर जे असतं ते कुठेही उतरू शकतं, परंतु ज्यावेळी विमान असतं ते उतरण्यासाठी त्या ठिकाणी ज्या गरजेच्या सोयी सुविधा लागतात त्या ठिकाणी नाहीत. त्या ठिकाणी जे ट्रेनिंग सेंटर आहेत त्या ठिकाणाहून अनेक विमानं छोटी छोटी त्या ठिकाणाहून उडतात आणि उतरतात देखील, परंतु त्यांना त्या ठिकाणी अशा प्रकारच्या सुविधा नाहीत आणि त्या ठिकाणी असे छोटे मोठे अनेक अपघात घडलेले आहेत. दुसरी, तो जो विमानतळ आहे मित्रांनो, तो एका टेकडीवरती केलेला आहे. MIDCची टेकडी म्हणजे टेबल असतो घरात असा, त्याला 4 पायंवर टेबल, मग त्या टेबलावरती पृष्ठभाग असतो, अशा प्रकारचा त्या टेकडीवरती तो विमानतळ आहे. 5,000 स्क्वेअर फूट काहीतरी त्या लांबीचा बनवलेला आहे. आणि त्या जो विमानतळ आहे त्याच्या चारी बाजूला टेकडी म्हणजे उतारा आहे, 40-50 फुटापर्यंत खोल त्या ठिकाणी उतारा असून मग त्या ठिकाणी शेतजमिनी आहे. म्हणजे अशा प्लॅटफॉर्मवरती ते विमान उतरलं जातं. मग हे इतकं धाडस कशा प्रकारे या ठिकाणी सुरू होतं मित्रांनो. आता दुसरी गोष्ट, ते विमान ज्यावेळी आलं, आता ही अशी धावपट्टी आहे मित्रांनो,
तर धावपट्टीवर जेव्हा विमान येतं ते असं सरळ येऊन त्या धावपट्टीवर उतरून त्याचे मागचे पाय पहिले हे होतात आणि ते पुढे जाऊन जाऊन स्लो होऊन पुढचे एक एक चाक असतं ते टेकलं जातं आणि मग वेगाने पुढे जाऊन ते स्लो होतं आणि थांबतं. आता या ठिकाणी असं झालेलं आहे मित्रांनो, आपण बऱ्याच आम्ही पाहिले बरेचसे व्हिडिओ, काही तज्ञांची मतं. तर शेवटी जे असोसिएशन आहे त्या इंडियाचे जे विमानांचं ज्या कंपन्यांचं असोसिएशन आहे, ते जाधव म्हणून कोणीतरी आहेत, त्यांनी खूप छान विश्लेषण याबाबत केलं आणि अपघात कसा झाला त्याचं त्यांनी खूप छान वर्णन केलं. त्या ज्या खेडूत महिला होत्या, त्या ठिकाणी त्यांना माहिती होतं, त्या म्हणायच्या इथं काय विमानं येतात जातात छोटी, जे पायलट ते शिकावा मुलं असतात. परंतु त्या विमानांचा ज्यावेळी आवाज असतो तो वेगळा असतो चालू विमानांचा. परंतु विमानात जर काही बिघाड झाला तर त्याचा आवाज असं क्रॅश झाल्या खडखड खडखड वगैरे असा वेगळा येतो थोडा. आपण ज्यावेळी विमानात प्रवास केलेला असेल मित्रांनो जर कधी, तर आम्ही दिल्लीला जाताना पाहिलं. ज्यावेळी ढगातून विमान जातं त्यावेळी असं थोडं खडखड 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 असा विमानाचा आवाज येतो. तर ते आमचे एक मित्र होते, त्यांना मी म्हटले, हा असा आवाज काय येतो? ते म्हणले गतिरोधक लागलेले आहेत. म्हणजे ते त्यांचं विनोद सोडा मित्रांनो, परंतु अशा प्रकारचा तो आवाज येतो हे त्या महिलांनी देखील त्या ठिकाणी सांगितलं होतं, की त्या विमानाच्या आवाजामध्ये बदल झालेला होता. आणि विमान जे सरळ उतरतं, सरळ न उतरता ते पुढील असं तोंडावर उतरून असं क्रॅश असं झालं होतं. आणि असं होऊन ते याच्यावर न जाता ते खाली जमीन असं असं जाऊन त्याने ते असं जाऊन धडकलं खाली आणि त्याचा स्फोट झाला. म्हणजे झालं असं मित्रांनो, ते जे अध्यक्ष आहेत असोसिएशनचे त्यांनी सांगितलं, की तो जो वैमानिक होता, तो कपूर कोणीतरी, त्याला 3 वर्ष सस्पेंड केलेलं होतं नोकरीतून. का? तर तो ड्रिंक करत होता. आता ड्रिंक तर सारे जण करतात, परंतु तो विमान चालवण्यासाठी ज्यावेळेस जातो, त्यावेळी देखील तो ड्रिंक करत असायचा. त्यामुळे त्याला 2007 आणि अजून 10 वगैरे अशा कालामध्ये 2 वेळा त्याला ड्रिंक करून दारू पिऊन विमान चालवण्यासाठी जाताना पकडलं गेलं आणि 3 वर्षासाठी त्याला सस्पेंड केलं होतं. 3 वर्षासाठी त्यांनी मग हमीपत्र दिलं, मी आता दारू पिणार नाही. मग ते त्याला पुन्हा ते लायसन दिलं गेलं. आणि हा जो तो ड्रायव्हर जो होता वैमानिक, तो त्या विमानाचा वैमानिक नव्हताच त्या दिवशी. दुसरा वैमानिक ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळं त्याला त्या ठिकाणी इमर्जन्सी पाठवण्यात आलं आणि हा अपघात घडला. आता त्याचेच कोणी साथीदार किंवा त्याचे जे मालक आहे विमान, ते सांगतात त्याला 15,000 तास त्याने ते विमान चालवले. दुसरी जी मुलगी होती तिनं 1,500 तास ते विमान चालवले. मित्रांनो, ज्या ज्या वेळी ऍक्सिडेंट होतात आपण वाहनांचे, फोर व्हीलर वाहनांचे पाहतो, ते ड्रायव्हर काही सगळेच शिकावून असतात. कोणतं 30 वर्षाचा अनुभव, कोणाचा 40 वर्षाचा अनुभव, तरी ते अपघात करतात आणि ते मारतात, दुसऱ्यांनाही मारतात. कारण त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स असतो. की त्यांना आमचे एक असेच ओळखीचे गृहस्थ होते, ते ड्रायव्हर होते, त्यांचे आता पाय तुटलेले आहेत, एक पाय तुटलेला आहे, एक नकली. आणि अशा प्रकारे आता त्यांना ते पायात ते मशीन बसून ते आपले हातावरती कुबड्यावरती चालतात. तेव्हा आम्ही सहज त्यांना एक दिवस विचारलं, की त्यांना हे असं अपघात कसा झाला? ते म्हणले, मी जवळजवळ 10, 15, 20 वर्ष गाडी चालवतो, पण माझ्याकडून कधीच ऍक्सिडेंट कुत्रं सुद्धा मेलं नाही. नंतर मी दारू प्यायला लागलो. दारू पिऊन सुद्धा मी गाडी 5-10 वर्ष गाडी चालवली, पण माझ्याकडून अपघात झाला नाही. परंतु त्या दिवशी मी असंच ड्रिंक केली होती आणि गाडी चालवता चालवता माझ्याकडून तोल गेला आणि मी झाडाला गाडी ठोकली आणि मग माझे हातपाय असं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य मित्रांनो, कितीही हुशार माणूस असू द्या, पण त्याने क्षणिक जर चूक केली तर त्याची सजा त्यालाही भेटते आणि इतरांनाही भेटते. हेच त्या ड्रायव्हरकडून झालेलं आहे, हेच त्या वैमानिकाकडून झालेलं आहे, हे त्या चर्चेतून आम्ही जाणलं. आता तो जो ब्लॅक बॉक्स असतो त्यात काय असतं मित्रांनो, की त्या ठिकाणी आपसात कोणी काही चर्चा केली तर त्या ठिकाणी ते समजेल. आता जे हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे किंवा मोठमोठे विमानतळ आहेत, त्या ठिकाणी ती यंत्रणा असते. ती यंत्रणा पायलट बरोबर तुम्ही संपर्क विमानात बसलेले सुद्धा साधू साधू शकत नाही. जर तुम्हाला काही संपर्क साधायचा, आधी त्या कंट्रोलला कळवावं लागतं. नाही ते तिथं तुम्हाला आपण जसं व्हॉट्सअपवर एकमेकाला घेतो त्याप्रमाणे ते संभाषण होतं. पण ह्या प्रायव्हेट जेट विमानांमध्ये असं असतं, की मध्ये दरवाजा असतो, विमान चालवतात, मागे जे बसलेले असतात, आता हे भाड्याने 8-8, 10-10 लाख रुपये दिवसाला देऊन बुक करतात. हे काही हलके माणसं नसतात, कोणतरी मोठेच व्हीआयपी असतात. मग त्या विमानाशी किंवा त्या क्रूज माध्यमातून त्या ठिकाणी त्यांची चर्चा चालू असते वैमानिकांची आणि त्या बसलेल्या व्हीआयपी लोकांची. आता हे कारण असं असू शकतं, की ज्यावेळी ते विमान त्या ठिकाणी लँड होण्यासाठी गेलं, सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे एक अपेक्षा अशी असते, की ते विमान ज्यावेळी लँड होतं ते असं सरळ येऊन असं पहिल्या मागच्या 2 चाकं असतात ते टेकतात, नंतर पुढचं टेकून ते स्लो स्लो होत थांबतं, लँड होतं. परंतु त्या दिवशी असं झालं, की ते विमान ज्यावेळी वरती म्हणजे बारामतीत त्यांनी एंट्री केल्यानंतर 5-6 किलोमीटर अगोदर त्याला एअर कंट्रोलवरून असं कळालं, की त्या ठिकाणी धुकं वगैरे काही नाही. त्यामुळे ते बिनधास्त होते, त्यांना त्या ठिकाणी उतरणं सोपं होतं. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात घेण्यासारखी आहे, गावच्या ठिकाणी, ग्रामीण भागामध्ये, विशेषतः बारामती असेल किंवा ज्या ठिकाणी पाटाचं पाणी आहे, ज्या ठिकाणी बागायती असतं, त्या ठिकाणी आपण धुकं म्हणतो. आता हा धुकं हा शब्द आहे ना,
हा धुकं म्हणजे फक्त धुकं असतं, म्हणजे एक प्रकारचा धूर त्या ठिकाणी असतो, तो कोरडा धूर असतो मित्रांनो. परंतु गावाकडे जे धुकं असतं, तर धुक्याबरोबर आपण त्या गावाची जमिनीच्या जवळजवळ 50-100 फूट पर्यंत जागा असते जमीन आणि वरती आकाशातली, त्या ठिकाणी दव असतं सकाळच्या वेळी. आता दव म्हटल्यानंतर सगळ्यांना ते कळणार नाही. दव म्हणजे धुक्याबरोबर वाफेसारखं एक म्हणजे पाण्यासारखं. आपण सकाळच्या वेळेस शेतात चक्कर मारायला जा, म्हणजे फेरफटका मारा सकाळी, तर त्या जे पिकं असतात त्यांच्या पानावरती दवबिंदू म्हणजे पाणी साचलेलं असतं. म्हणजे त्या धुक्यामध्ये पाण्याची वाफ, पाण्याचं काही कण असतं, म्हणजे काही भाग असतो त्याचा. आणि मग त्यामुळं ते जे विमान वरती होतं त्यावेळी त्याला क्लिअर सांगितलं होतं की तुम्हाला उतरायला काही हरकत नाही. परंतु जसं जसं खाली यायला लागलं तसं ते धुके आणि त्या पाण्याचा जो अंश आपण ज्याला म्हणतो तो काचेवर गेल्यानंतर त्या वैमानिकाला पुढे काही दिसेना असं झालं. कधी खाली आल्यानंतर. खाली आल्यानंतर आपण मी सांगितल्याप्रमाणे ही धावपट्टी आहे. आता हे विमान असं त्या ठिकाणी उतरणार होतं. परंतु त्या धावपट्टीजवळ ते जेव्हा खाली आलं विमान, तेव्हा त्या वैमानिकाला समोर काही दिसेना असं झालं आणि त्याने तसा त्या ठिकाणी निरोप देखील दिला होता, त्याचं कुठे असेल. तर मग त्यांनी सांगितलं की हे तुम्ही त्या ठिकाणी उतरू नका, पुन्हा त्या ठिकाणाहून फिरा आणि जवळ कुठे विमानतळ असेल त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी उतरा. तर मग मित्रांनो असं झालं असेल की ज्यावेळी त्या वैमानिकाने आत निरोप दिला की या ठिकाणी धुका आहे, खाली काही दिसत नाही, इथे विमान लँड करता येणार नाही, आपण जवळच्या ठिकाणी जाऊ. म्हणजे हा एक एक भाग असू शकतो. त्यावेळी अजित पवार त्याला असं सांगू शकतात की नाही रे बाबा, माझ्या 4 मीटिंग आहेत, परत ते वरपून मुंबईला जायचंय, तू कसं तरी उतरव एकदा, काही नाही हरकत, आपण सांभाळून घेऊ, मी आहे ना तुझ्या मागे. आपण पाहतो ना एखाद्या गाडीवर नेता असल्या पुढे काय ट्रॅफिक, तू बिंदास काढ, इकडून काढ, मी आहे ना बसलेलो, काढ गाडी पुढे. अशा प्रकारचं देखील काही होऊ शकतं. आणि मग ते विमान, ज्यावेळी अपेक्षा अशी होती की ते लँड झाल्यानंतर या धावपट्टीवर यायला पाहिजे होतं, परंतु त्याला ते दिसलं नाही. मग ती धावपट्टी एका टेकडीवर होती, त्याच्या बाजूला जी जमीन होती हे सगळे उतार होता, या बाजूला उतार, या बाजूला उतार, मागे उतार, पुढे उतार. मग त्याला ते दिसल्या नाही, तर तो धावपट्टीच्या ऍक्च्युली साईडनी, हा साईडने त्या ज्यावेळी तो आला त्याला कळालं की आपण धावपट्टीवर नाही, आपण चुकीच्या धावपट्टी दिसत नाही. आता धावपट्टीवर ते लाईट वगैरे ते सिग्नल आला असतात ते तिथं काही नाही, हा एक मोठा भाग. मग त्याला वाटल्यावर खाली त्यांनी ते विमान पुन्हा फिरवलं. फिरवल्यानंतर तो पुन्हा मागे गेला. तर एक अपेक्षित असं होतं त्या वैमानिकांच्या, त्यांनी बरचसं मागे जायला पाहिजे होतं. बरचसं मागे जाऊन वर जाऊन मग पुन्हा त्यांनी त्या स्टेपला येऊन मग त्या ठिकाणी त्या धावपट्टीवर यायला होतं. परंतु झालं असं की त्यांनी ज्यावेळी ते विमान साईडला अशा अशा साईडला गेलं, साईडला गेल्यानंतर त्याला दिसलं की हे धावपट्टीवर नाही, खाली. त्यांनी ताबडतोब ते विमान फिरवलं. फिरवल्यानंतर ताबडतोब त्यांनी त्या ठिकाणी ते विमान धावपट्टीवर आणण्याचा, म्हणजे लगेच धावपट्टीवर आणण्याचा प्रयत्न केला. आणि त्या प्रयत्नात ते विमान असं कळलं, एका बाजूला ज्यावेळी ते त्यांनी ताबडतोब वळवलं, ताबडतोब वळवल्यावर ते थोडं क्रॉस झालं. आणि क्रॉस झाल्यानंतर ते धावपट्टीवर न जाता जिथे क्रॉस झालं होतं त्याच ठिकाणी ते खाली असं आलं आणि सरळ जमिनीत धडकलं आणि स्फोट झाला. आता आपल्या थोडंफार लक्षात आलं असेल मित्रांनो, चूक काय झालेली आहे ती. आता 1 महिन्यानंतर ब्लॅक बॉक्स वगैरे ते येतीलच, पण आम्ही जो अंदाज सांगितला हा अंदाज जवळजवळ 9% खरा असला पाहिजे. 9%. एक तर अजित पवार त्यांना सांगितलंय की मला अर्जंट आहे, तुम्ही विमान उतरा. दुसरी गोष्ट, त्यांनी गडबडीमध्ये जे विमान लांबच्या पल्ल्यावर जाऊन सरळ दिशेमध्ये आणि त्या लँड पट्टी दिसत असेल तरच ते उतरवायला पाहिजे होतं. परंतु धुक्यामुळं त्याला काही समोर दिसत नव्हतं आणि त्याला अंदाज देखील येत नव्हता की विमान उतरवायचं कुठं. आणि त्यांनी गडबडीमध्ये जे विमान फिरवलं ते जे असं तिरकं झालं ते तसंच खाली आलं, ते कंट्रोल झालं नाही. हा एक त्यामागचा म्हणजे कारण असू शकतं. आता आम्ही त्यातले काही तज्ज्ञ नाही, परत आपण ज्यावेळी एखादी, आता अनेक हिंदी चॅनल्स आहेत किंवा मराठी चॅनल्स आहेत, त्यात अनेक तज्ज्ञ लोक याविषयी सांगतात. मग त्यातून आपण एक असा निचोड त्याला म्हणतो, तो सार असा झालेला आहे की यात कुणाची चुकी नाही, चूक वैमानिकाची आहे. आणि त्या वैमानिकाने ते विमान ज्या पद्धतीने उतरवायला हवं होतं त्या पद्धतीला म्हणजे उतरवायला नव्हतंच पाहिजे, कारण त्याला काही दिसत नव्हतं. आणि त्याचं कारण आहे हे धुकं, ते दवबिंदू आपण ज्याला म्हणतो, पाण्याचं धुकं असतं ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये जमिनीच्या लगत असतं मित्रांनो. ते आपण सकाळी पिकावर पाणी पडतं ते पाहतो, ते धुकं खूप डेंजर असतं. कोरडं धुकं ते नव्हतं, त्या ठिकाणी विमान उतरणंच त्याने अपेक्षित नव्हतं. परंतु त्याने ते विमान का उतरवलं त्याचं मी कारण सांगितलंय. अजित पवारांनी त्याला हे केलं असेल फोर्स, किंवा मग त्यांनी अतिशहाणा, त्याला वाटलं मी 15,000 वर्ष चालवले, मी अंदाजे ते धावपट्टीवर उतरेल. परंतु ती धावपट्टी अशा ठिकाणी होती की ती टेकडीवर MIDC बनवलेली आहे आणि त्या ठिकाणी कुठलीही साधनं विमान उतरण्यासाठी उडण्यासाठी नाहीत. हा एक त्यातला भाग आहे. आता महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासनाने याची दखल घ्यावी आणि अशी विमानपट्ट्या ज्या आहेत त्या ताबडतोब बंद कराव्यात. नाहीतर अशाच पुढाऱ्यांचं, नेत्यांचं या ठिकाणी अपघात होत राहतील. तर इतकेच मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून अवश्य कळवा. हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना आपल्या ग्रुपवरती शेअर करा. Subscribe now
and press the bell icon. Never miss an update.